नाशिकमध्ये महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय। गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे उभं राहिलेलं वादळ अद्याप शमलेलं नाहीये। त्यामुळे शिंदेंच्या नरेंद्र दराडेंची वाट बिकट झाली आहे। नरेंद्र दराडेंचा मुलगा कुणाल दराडेने आपल्याला धमकी दिल्यानं निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचा निर्धार गोकुळ गीतेंनी बोलून दाखवलेला। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या कालच्या प्रयत्नांना यश आलं नाही। तर आजही उदय सामंत नाशिकमध्ये होते, मात्र गोकुळ गीतेंची भेट न झाल्यानं ते मुंबईकडे परतले आहेत। निवडणूक आता ही इतकी पुढे गेलेली आहे का जाहीर पाठिंबा देण्याच्या या ठिकाणी प्रश्न ही काही गावच्या ग्रामपालिकेची किंवा सोसायटीची निवडणूक नाही आहे। जाहीर पाठिंबा या ठिकाणी होऊ शकत नाही। मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। ही निवडणूक मी आता खूप पुढे नेलेली आहे आणि मी एका निष्क्रिय उमेदवारासमोर निवडणूक लढवतोय। तो उमेदवार जर क्रियाशील असता तर मी नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला असता। शेवटी काय झालं तरी ते दोघे महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्री आहे आणि मला नक्कीच आनंद झाला असता त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देण्याचा। आणि मी सांगतो त्या निष्क्रिय उमेदवारासाठी इतकी का माझ्यावर त्या ठिकाणी दबाव आणला जातो मला कळत नाही। गोकुळ गीतेंचं माझं बोलणं झालं, गणेश गीते सकाळी भेटले। मला वाटतं होईल, आजकालमध्ये होऊन जाईल। तुम्ही आता पण दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, गणेश गीतेंशी बोललात, काय नेमकी चर्चा? चर्चा काय नाही, मला वाटतं गोकुळ अजून बाहेर आहे। ते आल्यानंतर त्याच्याशी चर्चा होईल आणि चर्चेनंतर सगळे प्रश्न मार्गी लागतील। की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये। मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलताना जर ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं। मी त्यांना विनंती केलेली आहे, शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा। शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो, त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील।